हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे गोरक्षनाथ टेकडीवरती. ह्याच्या अगोदर हिंदीमध्ये पण मी ब्लॉग बनवलेला आहे, पण त्याच्यापेक्षा मी मराठीत बनवला होता म्हणून मी आत्ता आलो आहे. मी खूप वर्षापूर्वी आलो होतो ना, त्यावेळेस तिथं काही असं डेव्हलप नव्हतं, पण आता बघू शकता तुम्ही. हे बघा एवढं हे बनवलं आहे. काय काय माहिती मग काय मंगल काय राहिलं काय काय जेवणासाठी सभामंडप, सभामंडप आहे एवढं मोठं. आणि थांबत आणि आता इथं तर आम्ही जातो इथून इकडे इथून वरती जातो. तसं तिकडून पण शॉर्टकट होता, पण आम्ही शॉर्टकट नाही ना, इथून असं जातो. मी तुम्हाला पूर्णपणे मला दाखवते. सभामंडप खूप मोठा आहे आणि अजून काम चालू म्हणजे मी असं माझ्याकडे फिरवलं ना की मग तू पुढे येतो. आधी इकडनं असा रस्ता होता वर जायला, आता हे पूर्ण फोडले. आता इथं काय करतात काय माहिती. आणि इकडे पण अशी मोठी काहीतरी व्यवस्था चालू आहे कशाची तरी. तिकडून असं वरती जायला रस्ता. इकडे वन उद्यान आहे बघा, इकडे पण बांधकाम चालू आहे आणखी कन्स्ट्रक्शन. इथं काय होणार आहे माहीत नाही, पण खूप हे केलं आहे बरं का, डेव्हलप केलेलं आहे. आणि चलतो आणि याच्यापेक्षा सुद्धा भारी ना वरती आहे. आम्ही थोडासा उशीर केला त्याच्यामुळे असा शाडो येतो आहे तोंडावर. मी ब्लॅकमध्ये दिसणार पण नाही, असा थोडासा लेट झाला थोडा, म्हणजे जवळजवळ किती 5:30 हां 5 वाजत आले. तर नाही इथून जाऊ चलवर तिकडनं बंद होता. तर तुम्हाला आता माझा चेहरा एकदा एवढा क्लिअर नाही दिसणार, पण हे बघा इथं पण व्यवस्था आहे सगळी, बसून जेवण्याची खाण्याची सगळी. आता सध्या रस्ता चालू आहे त्यामुळे जरा थोडंसं माती वगैरे. हे बघा इथून वर जायचं आहे. सगळ्यात भारी वरती खूप भारी बघण्यासारखं. हे बघा इथं पण असं डोंगर पूर्ण फोडत त्यांचं काम चालू आहे. हे बघा स्पेस म्हणता ना, स्पेसच्या बाबतीत तर स्पेस भरपूर आहे बरं, खूप स्पेस आहे. आणि डोंगर पाक पोखरून त्यांचं काम चालू आहे. इथं पण खाली येऊ नंतर तुम्हाला दाखवतो खाली पण काय आहे. इथं मंदिर आहे असं काय. इथं आपण खाली बघू ना. ही गादी आहे आणि हे दत्त महाराजांचं मंदिर. मी पहिलं कुठे बी गेलो ना, पहिलं हे चेक करत असं प्रसाद नारळ ठरलं. आणि हे बघा इथं छोटंसं स्टेज आहे. असं पूर्ण आहे सगळं झालं. थोडंसं नारळ आणखी खातो आणि पुढं जाऊ. आता वरती जाताना पायरी दुखत माहिती का, खाली येताना तरी काही नाही वाटत, पण जाताना तुम्हाला वरून खाली आलो ना ते दाखवतो. इथलं पाण्याची सोय पण आहे. आणि इथून जाताना इथून खाली तिकडून पण जाऊ शकता. ते आम्ही जाताना तिकडून जाणार आहे. हे बघा हे झालं पायऱ्या सुरू.
वरून कसलं भारी दिसते. आणखी वरती एकदम वरती गेलो ना तर अजून त्याच्यापेक्षा पण भारी दिसते. तर हे आहे गोरक्षनाथ महाराजांचं टेकडी आहे. आणि जी तंत्रमंत्र विद्या जी आहे ना त्यांच्या हे गोरक्षनाथ महाराज आहेत ना तर त्यांचा स्रोत आहे हा तंत्रमंत्र शक्तीचा. असं ऐकलेलं आहे की महादेव यांनी शिवपार्वतीला तंत्रमंत्र शक्तीचं नॉलेज देत होते. त्याच्यानंतर त्यांनी गोरक्षनाथ यांना दिलेली ते नॉलेज. आणि त्याच्यानंतर मग ऋषी दत्त महाराज इकडे असे ट्रान्सफर झालेली. वरती आल्याच्यानंतर तुम्ही इथं नारळ फोडू शकता. आणि इथं 2 दिसले नारळाचे तुकडे फ्रेश फ्रेश. पाय दुखा लागले चुरून चुरून. छान तुझं बा दमन काय नाही. आम्ही थोडं लवकर आलो. मला वाटलं की शूट अंधारात जास्त होत नाही ना त्याच्यामुळे म्हणलो मी की अंधार पडला तर शूट पण नाही होणार. हे बघा असं थोडंसं दिसतं वरून. नाही बघा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी. इथं चप्पल सोडतात आणि ज्यावेळेस गर्दी होते ना त्यावेळेस असं ह्याच्यामधून ना लाईनमध्ये उभं राहावं लागतं. बापरे खूप दम छाडला. पण वरती कसं आलं आणि ते समजलं पण नाही. मध्ये कॅमेरे वगैरे सगळी व्यवस्था बरं का. हे बघा इथं भरपूर प्रसाद आहे. इथं पण तिकडून जातं नंतर तुम्हाला तिकडून पण दाखवतो. वरून डोंगरावरून ना टेकडीवरून ना पूर्ण साईडचा परिसर एवढा भारी दिसतो ना. हे बघा हे असे मंदिर गोरक्षनाथ टेकडीवरचं. कॅमेऱ्यामध्ये दिसते. आणि हे आहेत ना गुरुवारी महंत किसन बाबा समाधी स्थळ आहे. आणि इकडे आहेत गोरक्षनाथ. हे काय काय घराचा वरून तुम्हाला ना बाहेर मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. एवढा भारी ना. हे बघा हे 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 बघा हे नवनाथ आहेत बघा. हे काय आहे का भारी लागला मध्ये. हे आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. तुळशी माता बघा कसं दिसतंय व्ह्यू हा बाहेरचा. हे काय काय माहिती कुठे या. मी जस्ट लहान होतो ना तर आम्हाला पण अशीच होती. फक्त एवढंच होतं वरून पत्रे होते थोडे बाहेरून असं कुडं होतं म्हणजे पराठ्याचं.
तिथं पाणी बघा बघा, सगळ्यात जुना रस्ता येण्याचा हा मार्ग. झाडं तर पूर्ण वाळून घेत, एवढं ऊन पडते म्हणजे. चला मग पाय नको धुवायला, चल. हे बघा, हे असं दिसतं बाहेर. झालं आमचं बघून, आता आम्ही निघतो बाहेर आणि खाली थोडंसं दाखवतो तुम्हाला. आणि इथे एक थोडंसं शूट करतो थंबनेलसाठी, येतो की नाही काय माहिती. हे बघ असं आहे सगळं. फोटो कॅमेरा हे बघा असा व्ह्यू दिसतो वरून, खूप भारी व्ह्यू दिसतो बरं का. जायचं चालेल, थोडंसं शूट थंबनेलला टाकायला. झाले आमचं शूट वगैरे, आता जातो खाली. ते थोडेसे पोरं भेटले होते त्याच्यामुळं ना, त्यांचे ते फोटो वगैरे काढतो, त्याच्यामुळे थोडं वरतीच थांबलो. हे बघा खाली जाताना काय वाटत नाही तिकडे, पण वरून खालून वर येताना पायाला थोडंसं गोळ येतात. जर कोणी नवीन आलं ना, नवीन ज्याने कधी पायऱ्या चढल्या नाही, रात्री मग झोपच येणार नाही. काय पण म्हणा बरं का, मंदिराच्या ठिकाणी किंवा बाहेर फिरायला थोडं आलं ना, निसर्गरम्य ठिकाणी, तर माइंड खूप फ्रेश होतं बरं का. त्याच्यामुळेच असं म्हणत नाही की थोडं काही बोर होत असेल किंवा कुठं काय थोडं फिरून ये. त्याचे ते नाही का पहिले जुने लोक म्हणायचे, बाहेर फिरून ये किंवा मोस्ट ऑफ देवाच्या ठिकाणी. तर खरंच बाहेर आलं ना तर फ्रेश वाटतं. आणि त्यातली त्यात इथं ना एवढं फ्रेश वाटायला लागलं एकदम. जिथं स्पेस जास्त असतो ना, तिथं कधी पण असं फ्रेश वाटतं बरं का. जागा कमी असते ना की एवढं बोर होतं ना, तर इथं एवढं बघूच होता किती स्पेस आहे. आणि ही पाण्याची टंकी, सगळी व्यवस्था इथं. हे बघा असं पाणी मस्त की फुल पाणी. आणि पाणी जाण्यासाठी पण व्यवस्था केलेली, असं कुठे चिक नाही, घाण नाही, काय नाही. आता इथून जातो आम्ही शॉर्टकट खाली. इथून मागच्या वेळेस आम्ही इथून आलतो, हां, पण ते खालचं पूर्ण फोडून घेतलं. आता इथून जातो, पण तिथं पण पाण्याची व्यवस्था केलेली खरं. आणि क्लिनिंग पण बघितलं असं नसतं मी, एवढं क्लिनिंग आहे ना. इथं मला वाटतं इथं ना रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे रस्ता पण खूप आता मोठं होतं. मला वाटलं तर पुढं हे करतो. इथं पण पाण्याची व्यवस्था, पाणी पण असं नाही की नुसतं नळ येतं. आणि पुढं ना रस्ता ना असं खूप रुंद केलेला आहे, खूप मोठा रुंद रस्ता केलेला आहे, जेणेकरून ना जायला यायला त्यांना प्रॉब्लेम नाही ना काय. आणि पौर्णिमेला सगळ्यात जास्त गर्दी असते इथं. काल पौर्णिमा होती मला माहीतच नाही. आता मग पौर्णिमेला खूप बघण्यासारखं असतं. हे बघा, हे छोटे स्टॉल आहेत इथं. रस आहे का रे इथं? नाही वाटतं. इथे छोटे स्टॉल आहेत. आणि ज्यावेळेस पौर्णिमा वगैरे असते ना, त्यावेळेस इथं गज भरतं. आणि स्पेशली गोरक्षनाथ महाराजांचं काहीतरी विशेष असेल ना, तर त्यावेळेस तर जास्तीत जास्त मला आठवतं. ज्यावेळेस मी आलतो ना फर्स्ट टाईम, त्यावेळेस एवढी गर्दी होती ना की खूपच. काय धर्मनाथ बीचला. सो तुम्हाला गोरक्षनाथ टेकडीचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा. तर आपण अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.